खरं तर सायली आणि अर्जुनचं प्रेम आहे एकमेकांवर हे फक्त प्रतिमाला कळतंय. आणि आपण असं म्हणतो कुठेतरी आई आणि मुलीची नाळ जोडलेली असते. तसं प्रतिमाला माहीतही नाहीये की सायली तिची मुलगी आहे, तरीसुद्धा तिला सायलीच्या मनातलं कळतंय. तिच्यासाठी अंगाई गाते. इथे आई मुलीने आईला मांडीवर झोपवलंय. ज्या आईला काही आठवत नाही, ती सगळ्यांना घाबरतीये, बिचकतीये. अशा आईला झोपवण्यासाठी मुलगी स्वतः गाते स्वतःच्या आवाजात. हे इतकं असं ॲक्टरला सुद्धा भरून येतं ना, की आपोआप माझ्या आणि जुईच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. की असं रस्त्यात हात धरून म्हणतात, की "तुम्ही कधी ओळखणार आहोत, की सायलीच तन्वी आहे?" किंवा "खूप छान वाटतं, तुम्ही सायलीबरोबर तुम्ही असला, तुम्ही सायलीची साथ सोडू नका." नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आली आहे ठरलं तर मगच्या सेटवरती आणि आता एक असं स्पेशल आणि काय म्हणतात खास असा क्षण आहे, कारण तन्वी आणि अर्जुनचा साखरपुडा सोहळा आहे. तर आपल्यासोबत आता आहेत आपल्या सगळ्यांच्या प्रतिमा आई म्हणजे शिल्पाताई. कशा आहात ताई? नमस्कार. मस्त. तू कशी आहेस? मस्त. काय म्हणाल आता तन्वी आणि अर्जुनचा साखरपुडा आणि त्यांचं लग्न सगळं सुरू आहे. प्रत्येकाची इच्छा होती की तन्वीचं लग्न अर्जुनसोबत व्हावं, पण आता तन्वी म्हणजे कोण आहे सगळ्यांना माहितीच आहे. अजून ते रिव्हील नाही झालं आहे तुमच्यापर्यंत. पण तुम्हाला काय वाटतं की ती तुमची मुलगीच आहे असं तुम्ही मानतातच आहात. तर तुम्हाला काय म्हणायचं त्या बाबतीत? प्रतिमा असं मानतेय की तन्वी तिची मुलगी आहे. तन्वी म्हणजे प्रिया. कारण सगळ्यांनी तिला जे जे सांगितलंय त्यावर तिने विश्वास ठेवलाय. पण प्रतिमाच्या मनात तिला कुठेतरी माहिती आहे की हे सगळं चुकतंय. हे असं लग्न नको व्हायला. खरं तर सायली आणि अर्जुनचं प्रेम आहे एकमेकांवर हे फक्त प्रतिमाला कळतंय. आणि आपण असं म्हणतो कुठेतरी आई आणि मुलीची नाळ जोडलेली असते. तसं प्रतिमाला माहीतही नाही आहे की सायली तिची मुलगी आहे, तरीसुद्धा तिला सायलीच्या मनातलं कळतंय. त्यामुळे आत्ता हा क्षण असा आहे की सगळे खूप आनंदाने साजरा करतायत संगीत सोहळा. फक्त प्रतिमाच्या मनात असं आहे की हे सगळं चुकतंय, हे लग्न व्हायला नको. त्यामुळे ती नाखुशीनेच त्या संगीत सोहळ्यात सहभागी झाली आहे. आणि जसं प्रेक्षकांना वाटतंय, जसं तुम्हाला वाटतंय की अर्जुन आणि खऱ्या तन्वीचं लग्न व्हावं, म्हणजे अर्जुन आणि सायलीचं लग्न व्हावं, तसंच प्रतिमाला सुद्धा वाटतंय. म्हणजे तुमचं खूप प्रेम आहे सायलीवरती सरळ सरळ दिसून येतं. कारण ते पहिल्यांदा जेव्हा तुम्ही सगळ्यांना भेटला होता ॲज तुमची स्मृती गेली होती त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा नंतर भेटलात. पण तुमचं कुठे ना कुठे सायलीसोबत कनेक्शन दिसत होतं आणि तुम्ही डिरेक्टली सायलीलाच अप्रोच करत होता. ते खूप सुंदर वाटत होतं त्या नात्याबद्दल. म्हणजे समजा आता थोड्या दिवसांनी रिव्हील होईल की सायलीच म्हणजे तन्वी आहे. तेव्हा तुमची काय रिॲक्शन असेल? मला असं वाटतं की जेव्हा रिव्हील होईल की सायली म्हणजेच तन्वी आहे, तेव्हा प्रतिमाचा खूप मोठा भाग असेल त्याच्यामध्ये. प्रतिमाचा हिस्सा असेल हे रिव्हील करण्यामध्ये. ते बघणं खरंच खूप इंटरेस्टिंग असेल. पण तोपर्यंत पोहोचण्याआधी खूप महत्त्वाच्या गोष्टी घडणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सायली आणि अर्जुननी एकत्र येणं, हे सगळ्यांनाच हवं आहे, हे प्रतिमालाही हवं आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा ते एकत्र येतील, तेव्हा आता तर प्रतिमाने वचन दिलं आहे की सायलीला जेव्हा गरज असेल, तेव्हा ती आधार बनून उभी राहील. त्यामुळे आता जेव्हा ते एकत्र येतील तेव्हाही प्रतिमाचा त्यात सहभाग असेल. आणि आई म्हणून जरी तिला ते माहीत नसेल, तरीसुद्धा आई म्हणून ती जे तिच्या मुलीच्या म्हणजे सायलीच्या चांगल्यासाठी असेल तेच करेल. किती छान आहे गोष्ट. म्हणजे सगळे वाट बघतात की कधी तो मोमेंट येईल आणि होप सो लवकरच येवो आणि ते असं दिसून येऊ दे सगळ्या गोष्टी. आणि आत्ता जे संगीत सोहळा आहे त्याच्यामध्ये तुम्ही खूप सुंदर असा लूक केला ऑरेंजमध्ये. अशी थीम होती का तुमची ऑरेंज? नाही, अशी थीम वगैरे काही नव्हती. पण बेसिकली सगळ्यांचे डान्सेस होते. म्हणजे आमची थीम आहे ती तन्वीच्या डान्ससाठी, म्हणजे नवरा-नवरीचे जे डान्सेस आहेत त्यांच्यासाठी थीम आहे. पण बाकी आमच्यासाठी काही थीम नव्हती. पण सगळे आपापल्या डान्सप्रमाणे तयार झालेत. दुर्दैवाने प्रतिमाला म्हणजे दुर्दैव शिल्पाचं की प्रतिमा डान्स करणार नाही आहे. कारण जसं मी म्हटलं तसं प्रतिमा नाराज आहे थोडी. नाराज असं नाही, पण तिला जाणवतंय की हे लग्न होऊ नये. हे हे काही बरोबर होत नाही आहे. त्यामुळे ती डान्स वगैरे करण्याच्या मूडमध्ये नाही आहे. त्यामुळे प्रतिमाचा डान्स नाही आहे, पण बाकी सगळ्यांचे डान्सेस आहेत. सो एन्जॉय करा, धमाल करा, हीच थीम आहे. म्हणजे सगळ्यांना असं धमाकेदार काहीतरी बघायला मिळणार आहे. आता थोडं कुठेतरी सायली आणि कुसुमताई थोडंसं प्लॅनिंग प्लॉटिंग करतायत. त्याच्यामध्ये तुमचा काही भाग आहे का? भाग नाही आहे, पण जेव्हा सायलीला गरज लागेल तेव्हा मदत नक्कीच होईल प्रतिमाची. आणि सायली 2.0 ही जी तिची व्हर्जन आहे, जेव्हा ती तलवार काढते, तेव्हा ती कसलीच पर्वा करत नाही. आणि अशी सायली प्रेक्षकांना बघायला नेहमीच आवडते. सगळ्यांनाच आवडते जेव्हा ती स्वतःच्या हक्कासाठी लढते. आणि सायलीने अगदी सुरुवातीपासून हे दाखवून दिलं आहे की ती सोशिक आहे एका पॉईंटपर्यंत, पण जेव्हा तिच्यावर खूप अन्याय व्हायला लागतो, तेव्हा ती तलवार काढते आणि मग तिला जे हवं ते मिळवूनच राहते. जे ती ह्यावेळेलाही करणार आहे. जेव्हा तुम्ही ॲज अ
आई आलात सायलीच्या म्हणून आणि सगळेजण वाट बघत होते की तुम्ही येणारच येणारच. कुठेतरी स्टार्टिंगला तुमचे काही जास्त सहभाग नव्हता. पण नंतर जेव्हा तुम्ही अचानक नाही म्हणताय ना, ते प्लॅनिंगमध्येच होतं. जेव्हा तुमची एंट्री झाली आणि तेव्हा तुम्हाला काय वाटतं की ते मी ह्या रूपामध्ये आहे, थोडंसं डाग आहे तुमचे आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत, तुमची मेमरी लॉस झाली, तेव्हा तुम्हाला काय वाटलं की ॲज अ शिल्पाताई म्हणून? ते सुरुवातीचे जे सीन्स होते ते करायला खरंच खूप मजा यायची, कारण खूप इमोशनल सीन्स आम्ही तेव्हा केले आणि समहाऊ ते करताना आपोआप डोळ्यातून पाणी येतं. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी अंगाई शूट करता आणि मुलीच्या मांडीवर आई झोपलेली असते आणि मुलगी गाते, बरं आमची सायली म्हणजे जुई गडकरी स्वतः गाते, त्यामुळे ते जे सीन्स केले तेव्हा जुई स्वतः गात होती आणि ते तो तो सीन करत असताना आपोआप आमच्या दोघींच्याही डोळ्यातून पाणी यायला लागलं. कारण ती सिच्युएशनच अशी होती की नेहमीच आई आपल्या मुलीसाठी अंगाई गाते, इथे मुलीने आईला मांडीवर झोपवलं, ज्या आईला काही आठवत नाही, ती सगळ्यांना घाबरते, बिचकते, अशा आईला झोपवण्यासाठी मुलगी स्वतः गाते स्वतःच्या आवाजात. हे इतकं असं ॲक्टरला सुद्धा भरून येतं ना, की आपोआप माझ्या आणि जुईच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं होतं. किंवा एक अंताक्षरीचा आम्ही सिक्वेन्स केला होता, जिथेही सायली गाते आणि प्रतिमा खोलीतून आधी बाहेर यायला तयार नसते, पण ती सायलीचा आवाज ऐकून बाहेर येते आणि तिचं गाणं ऐकून तिला मिठी मारते. तर असे जेव्हा सीन्स असतात तेव्हा आपोआप भरून येतं आणि आपोआप दोघी रडायला लागतो. असेच आम्ही सीन्स केले होते सगळे. खरं सांगायचं ना, तुम्हाला खरंच स्क्रीनवर एकत्र बघून असं वाटतं की तुम्ही खरंच आई आणि मुलगी आहात. कारण तुमच्यात त्या बॉन्ड, तुमच्यात बोलण्यातलं ते काय म्हणतात मृदुळपणा सगळा दिसून येतो आणि ते खूप कमी जणांमध्ये ॲक्च्युली दिसून येतो. पण ते खूप सुंदर वाटतं की तुम्ही खरंच त्या आई आणि तुम्ही दिसायला पण थोड्याफार अशा सेम वाटतात एकत्र काम करताना. हो, माझी आई बघते तर ती खरंच आई आणि मुलगी वाटतं. माझे खूप असे जे म्हणतात ना, माझी आई ॲज अ ऑडियन्स म्हणून तुमच्यामध्ये कनेक्ट होते ती खूप लवकर. मग त्या बाबतीत तुम्ही काय म्हणाल की तुम्ही ऑडियन्सच्या खूप लवकर कनेक्ट झालायत? नाही, दिसायला तर मी आणि जुई अजिबात सारख्या नाही आहेत, कारण जुई फार गोड दिसते स्क्रीनवर. तिचे डोळे, तिचा चेहरा आणि एकूणच इतकी ती सुंदर दिसते, त्यामुळे आमच्या दिसण्यात काहीच साम्य नाही आहे. पण हो, हा जो बॉन्ड आहे तो कनेक्ट होतोच, कारण मला असं वाटतं मुळात आई आणि मुलीचा बॉन्ड हाच असा आहे की तो सगळ्यांना आपोआप कनेक्ट होतो. आणि जिथे हे दिसतंय की त्या दोघींनाही माहीत नाही आहे की आपलं नातं काय आहे, पण कुठेतरी ते स्पर्शातून जाणवतं, कुठेतरी ते म्हणजे तसं आतून जाणवतं की आपल्यात काहीतरी बॉन्ड आहे. काय आहे ते कळत नाही आहे, पण आहे. तर मला वाटतं ह्याची जादू काहीतरी वेगळीच आहे आणि ती जादू खूप आमच्यासाठी वर्क झाली. कारण मला अजूनही असं रस्त्यात हात धरून म्हणतात की तुम्ही कधी ओळखणार आहोत की सायलीच तन्वी आहे, किंवा खूप छान वाटतं तुम्ही सायलीबरोबर तुम्ही असला, तुम्ही सायलीची साथ सोडू नका. हे म्हणजे रस्त्यातून चालताना हात धरून धरून लोकं सांगतात. त्यामुळे मला असं वाटतं की तो जो आई मुलीचा बॉन्ड आहे तो खूप जास्त वर्क होतो. खूप सुंदर बॉन्ड तो क्रिएट झाला आणि होप तो असाच राहू दे काही म्हणजे पुढे अजून तुमचे सीन्स येऊ दे. खूप बघायला भारी वाटतं. आता महासंगम आहे. लग्नानंतर होईलच प्रेम आणि ठरलं तर मग. मग त्याच्यामध्ये आता सगळी धावपळ सुरू आहे. सगळे आर्टिस्ट एकत्र आले आहेत. त्या बाबतीत काय सांगाल? किती मजा येते काम करताना तुम्हाला? खूपच मजा येते. ह्याचं कारण लग्नानंतर होईलच प्रेममधल्या ज्या अभिनेत्री आहेत, रुजुता देशमुख, संयोगिता भावे, आभा वेलणकर, ह्या सगळ्या माझ्या खूप जुन्या मैत्रिणी आहेत. माझ्या आणि ठरलं तर मगमध्ये प्राजक्ता दिघे आहे. तर आम्ही सगळ्या शाळेतल्या मैत्रिणी आहोत. आम्ही म्हणजे मी, आभा, प्राजक्ता, आम्ही शाळेत 7वीत असताना आम्ही दुर्गा झाली गौरी नावाचा एक डान्स बॅले केला होता. त्यामुळे शाळेत असतानाची आमची ओळख आहे आणि त्याला आता 30-35 वर्ष झाली असतील. अजूनही आमची मैत्री टिकून आहे आणि एवढ्या दिवसांनी आज भेटल्यानंतर खूप गप्पा होत आहेत, खूप छान वाटतंय. आणि आम्ही या महासंगमची वाट बघत होतो, कारण आम्हाला कळलं की आम्हाला इतक्या वर्षांनी एकत्र शूट करता येणार आहे. त्यामुळे हे 2-3 दिवस फार मजेत जाणार आहे, तेवढं नक्की. तुम्ही आता कॉल्सवर वगैरे बोलला असाल ना प्लॅनिंग आपण हे करूया आता हो, हो. सेटवरती मजा करू. हो. मग तशा प्रकारे काही घडतंय की तुमचं फक्त पूर्ण वेळ कामामध्ये निघून जातोय? नाही, कामामध्ये असं नाही, कारण एवढी कास्ट आहे ना, सगळे ॲक्टर्स आहेत दोन्ही सिरियल्सचे. त्यामुळे एकीकडे काम चालू असताना बाकीच्यांना थोडा वेळ असतो. आणि हो, हल्ली तर WhatsApp ग्रुप्स असतात. त्यामुळे आता आमचं एकत्र शूटिंग आहे म्हटल्यानंतर ते दुर्गा झाली गौरीचा वगैरे ग्रुप आहे आता, WhatsApp ग्रुप. त्यामुळे त्याच्यावरच बोलणं झालं की आपण भेटणार आहोत. आणि खरंच इथे भरपूर वेळ मिळतोय गप्पा मारायला, कारण काम एकीकडे सुरू असतं आणि बाकीची लोकं फ्री असतातच. म्हणजे भारी तुम्ही आता तेव्हाचा ग्रुप हो. आत्ता क्रिएट केलाय. म्हणजे सोशल मीडियामुळे खूप गोष्टी हो. सोप्या झाल्यात, लोकं जवळ आली आहेत. प्रश्नच ते नाही. दिसतंय मला. तुम्ही असे गॉसिप्स वगैरे बाजूला बसून करत होत्या. गॉसिप असं वाटतं, पण ना आठवणीच एवढ्या निघतायत ना. म्हणजे आता इमॅजिन करा, मी शाळेपासून जर एकत्र हो. होतो, किंवा तो जो बॅले केला होता त्याच्या 2 महिन्याच्या आमच्या रिहर्सल्स होत्या,
त्याचे आम्ही 150 वगैरे प्रयोग केले. मग आम्ही खूप दौरे केले तेव्हा. तर ह्या सगळ्या आठवणी काढण्यातच आमचा एवढा वेळ जातो आहे ना, किंवा रुजुता, संयोगिता ह्यासुद्धा माझ्या खूप जुन्या मैत्रिणी आहेत. म्हणजे मी पहिल्यांदा ह्यांच्याबरोबर काम केलं त्याला आता 30 एक वर्ष झाली असतील. सो त्या प्रत्येक प्रोजेक्टच्या आठवणी निघतात. मी आणि रुजुतानी मी लिहिलेलंच नाटक केलं एकत्र, सेल्फी. त्या सगळ्या आठवणी निघतात. त्यामुळे ते गॉसिपला वेळच मिळत नाही. तिथपर्यंत आम्ही पोहोचतच नाही. खूप आठवणीच निघतायत आज. एखादी अशी आठवण सांगायला आवडेल का तुम्हाला? अं, दुर्गा झाली गौरीच्या तर खूपच आठवणी आहेत. म्हणजे प्राजक्ता दिघे, मी आणि आभा वेलणकर आम्ही खूप दौरे केले. आभाचं नाव मधुवंती खाडीलकर होतं तेव्हा, त्यामुळे मी अजूनही तिला मधुवंती म्हणते, जरी इंडस्ट्रीमध्ये तिला आभा वेलणकर म्हणून ओळखत असतील तरी. तर आमच्या दौऱ्याच्या वगैरे तर खूपच आठवणी आहेत. म्हणजे आम्ही, मला आठवतं, वालचंद नगरला एक दौरा केला होता दुर्गा झाली गौरीचा. शाळेतच होतो आम्ही आणि ते साखर कारखाने आहेत तिथे. त्यामुळे ऊसाचे मळे होते, साखर कारखाने होते आणि आम्हाला असं शाळेच्या पिकनिकला गेल्यासारखं वाटलं होतं. कारण नाहीतर आम्ही कधी साखर बनताना बघणार किंवा ऊस तोडण्यापासून तिथे नेऊन त्याचं पुढे काय घडतं हे सगळं आम्हाला इतकं जवळून बघायला मिळालं होतं की असं वाटलं की नाटक म्हणजे दुर्गा झाली गौरी तर आपण करतोच आहोत. तेव्हा नसेल वाटलं, पण आता वाटतंय की हे जे सगळे अनुभव होते ना, त्यांनी कुठेतरी आम्हाला एक माणूस म्हणून किंवा नंतर आमची जी जडणघडण झाली त्याच्यामध्ये ह्या गोष्टींचा खूप वाटा होता. तर अशा गोष्टी आम्ही खूप एकत्र केल्या. मला ती अगदी वालचंदनगरचं आठवतं सगळं. आम्ही शाळेची ट्रिप असल्यासारखी, प्रयोग रात्री होता नाटकाचा, पण आम्ही साखर कारखाना, ऊसाचे मळे वगैरे हे सगळं दिवसभर केलं होतं. किती भारी! म्हणजे तेव्हाच्या आठवणी सगळ्या अशा ताज्या झाल्या असेल हो, हो, तुमच्यासाठी आणि तुम्ही हो, खूप सुंदर असे आज दिवस आणि आता पुढचे काही दिवस तुम्ही एकत्र घालवणार हो. आहेत. आता सॉरी, संगीत सोहळा सुरू आहे आणि सगळ्या गोष्टी सुरू आहेत. मग तुम्ही जो लूक केला आणि काय केलं त्याचं क्रेडिट कोणाला देता? क्रेडिट ह्याचं खरं सांगायचं तर वैशाली देशमुख जी आमची स्टायलिस्ट आहे तिने हे सगळे लुक्स डिझाईन केलेत आणि अर्थातच चॅनलचा खूप मोठा हिस्सा असतो. फक्त प्रतिमाचा म्हणजे आता साडी वगैरे जरी असली तरी फार काही फॅन्सी नसतंच, कारण तिच्या चेहऱ्यावर भाजल्याचे हे हो. डाग आहेतच. त्यामुळे ती नेहमीच साधी असते. म्हणजे इनफॅक्ट हा जो नखांचा रंग आहे एवढाही कधी प्रतिमाचा नसतो. पण मेकअप बेसिकली मी मेकअप करत नाही ह्या कॅरेक्टरला आणि मला तसंच आवडतं. मला असं वाटतं की प्रतिमाचा साधेपणा दिसत राहावा. त्यामुळे थोडा जरी मेकअप आला तरी ते थोडं खोटं वाटेल. म्हणजे मी काहीच अदरवाईज मेकअप करत नाही. फक्त हा मेकअप असतो भाजल्याचा. तर तसाच तो लूक आहे प्रतिमाचा आणि तो संगीतमध्ये लग्नातसुद्धा तसाच राहणार आहे. खूप सुंदर. पण तो मेकअप नसून सुद्धा तुम्ही खूप छान स्क्रीनवर दिसता. असं वाटत नाही ॲक्च्युली मेकअप नाही आहे. म्हणजे असं वाटतं की तुम्ही ॲक्च्युली तो मेकअप असा ठेवला आहे की हाच लूक आता प्रतिमाचा काही दिवस असणार आहे आणि तो प्रेक्षकांना पण खूप आवडतो. कारण तो एक रियालिटी दिसते किंवा तुम्ही ऑडियन्सला कनेक्ट होता की हां, मी खरंच तशी आहे आणि हे आताच्या ह्याच्यामध्ये खूप कमी जणं करतात आणि ती खूप भारी वाटते तुम्हाला सगळ्यांचं बघताना. आता एवढा मोठा सगळा गोतावळा इकडे सगळा सुरू आहे. तर तुमचा असं छान बॉन्ड कोणासोबत आहे? मी जसं म्हटलं तसं प्राजक्ता तर खूप जुनी मैत्रीण आहे माझी. माझं माझ्या दिग्दर्शकाशी खूप छान जमतं, सचिन गोखले. कारण मी या मालिकेचे संवादसुद्धा लिहिते. त्यामुळे आमचं कॅमेराच्या मागेसुद्धा खूप इंटरॅक्शन असतं आणि तो अतिशय बुद्धिमान, अतिशय शांत डोक्याचा आणि उत्तम दिग्दर्शक आहे. त्यामुळे मला मला एकूणच बुद्धिमान माणसांशी बोलायला आवडतं. त्यामुळे मला सचिनशी इंटरॅक्ट करायला खूप आवडतं. ॲक्टर्सपैकी मला प्रियांका तेंडुलकर खूप बॅलन्स्ड, सॉर्टेड, अतिशय सेन्सिबल अशी मुलगी वाटते. त्यामुळे तिच्याशी माझं छान जमतं. आमची आजी तर नॉटी गर्ल आहे. म्हणजे तिला सगळेच असं, सगळ्यात ती लहान आहे आणि सगळ्यात खट्याळ आहे. आजीशी सगळ्यांचंच जमतं, तसं माझंही जमतं. त्यामुळे सगळ्यांशीच असं खूप छान बॉन्डिंग असतं आणि खूप पॉझिटिव्हिटी आहे ठरलं तर मगच्या सेटवर. त्यामुळे सगळेच एकमेकांशी हसून खेळून असतात. खूप छान. हे सगळं हसून खेळून असणं खूप सुरू राहू दे. प्रेक्षकांना खूप आवडते. तुम्ही, तुमची सगळी कास्ट, सिरियल, संवाद मुळात. मग मी खूप जणांकडून ऐकलं की खूप सुंदर संवाद आहेत ठरलं तर मगचे आणि खूप असे कोट्स लिहून येतात. त्या बाबतीत तुम्ही काय बोलाल? मी मुळात एन्जॉय करते. मला असं वाटतं की आपण जेव्हा आपलं काम एन्जॉय करतो, तेव्हा ते समोरच्यापर्यंत पोहोचतं. तर मी जेव्हा ठरलं तर मगचे संवाद लिहिण्यासाठी लॅपटॉप उघडते, तेव्हा असं एक छान फिलिंग असतं की चला आता एक सीन लिहायचा. त्यामुळे ते जे फिलिंग असतं ते कुठेतरी प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं. कारण मी खूप प्रेमाने त्या सगळ्यांचे संवाद लिहिते आणि प्रत्येकाची आपल्याकडे भाषा वेगळी आहे. म्हणजे अर्जुन US शिकून आला आहे, त्याचं मराठी जरा अर्धवट आहे. सो त्याची व्होकॅब्युलरी वेगळी असते. सायलीचं स्वच्छ मराठी वेगळं असतं. अशा पद्धतीने प्रत्येकाचा विचार करत करत लिहिणं मी खूप एन्जॉय करते आणि म्हणून मला असं वाटतं की तो आनंद लोकांपर्यंत पोहोचतो. खूप छान. असेच तुम्ही संवाद लिहित राहा. आम्हाला खूप मजा आली तुमच्यासोबत गप्पा मारून. मला तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल?
अं, काय सांगणार, ठरलं तर मग वर असंच प्रेम करत राहा, बघत राहा. तुम्हाला सगळ्यांना ही इच्छा आहे की सायलीच तन्वी आहे हे लवकर कळावं, सायली अर्जुन एकत्र लवकर यावे. तर ह्या सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. पण मला असं वाटतं की आजच्या एपिसोडमध्ये सगळं दाखवून टाका, लवकर सगळं रिव्हील करून टाका, असं वाटण्यापेक्षा तिथे पोहोचण्याच्या प्रवासाची आपण गंमत घेऊया. कारण आपण इच्छित स्थळी तर पोहोचतोच, पण तोपर्यंत ते पोहोचणंच फक्त महत्त्वाचं नसतं, तर तिथपर्यंतचा प्रवासही महत्त्वाचा असतो. तो आपण शांतपणे एन्जॉय करूया आणि सगळं शेवटी प्रेक्षकांच्या मनासारखंच होणार आहे. शेवटी असं नाही, टप्प्याटप्प्यात. कारण सायली अर्जुन एकत्र येणारच आहेत. त्यांना कोणीही एकमेकांपासून वेगळं ठेवू शकत नाही. सो सगळं तुमच्या मनासारखं होणार आहे. नक्की बघत राहा, ठरलं तर मग.